विविध मागण्यांसाठी C2 चे जोरदार निदर्शने. बुलढाणा येथे विविध मागण्यांसाठी आज अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर महिला कर्मचाऱ्यांच्या सरकार विरोधी घोषणांनी दणाणून गेला. सरकारने नव्याने पारित केलेल्या 4 श्रम संहितेच्या कायद्याविरोधात देशपातळीवरील प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने आणि निदर्शने झाली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आशा सेविका, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, परिचारिका संघटना तसेच C2 संघटनेतील शेकडो महिलांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला. यावेळी कामगारांच्या हिताचा जुना कायदा अंमलात आणावा, कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान घोषणांनी संपूर्ण परिसरात तीव्र वातावरण निर्माण झाले होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. थोडं साईडला व्हा ना, ते दिसत नाही ना. कशा संदर्भात मोर्चा होता काय? आज सरकारने जे 4 श्रम संहिता लागू केलेल्या आहेत त्या रद्द करण्याबाबत आजचं आमचं हे आंदोलन आहे. आम्ही सरकार विरोधात लढू शकलो नाही पाहिजे, आमच्या अन्यायाविरुद्ध आम्ही हाक दिली नाही पाहिजे, यासाठी सरकार नेहमी आमच्यावर दबाव टाकते आणि असे कायदे काढण्याचा प्रयत्न करते. ते कायदे न काढण्यासाठी आज आम्ही पूर्ण देशभर हे आंदोलन राबवत आहे. या देशामध्ये विविध योजनांचा कणा असलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, शालेय पोषण आणि इतरही कामगार आहेत. यांच्यावर वेळोवेळी हे सरकार दबाव आणून अन्याय करत आहे. त्या अन्यायाविरुद्ध हाक देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे.